तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड बनवलेले आहेत फक्त अर्ध्या तासामध्ये. तर सर्वात आधी काय केलेलं होतं माहिती आहे का, आपण रवा आणि तांदूळ हे रात्रभर भिजत घातले होते वेगवेगळं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं मिश्रण तयार करून घेतलं, म्हणजेच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझे पापड किती खुसखुशीत झालेले आहेत. तर सर्वात आधी आपण इथं पाणी ठेवूया, आणि पाणी ठेवल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये आपण जिरं आणि तीळ टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये का नाही आपण तेल वगैरे काही टाकायचं नाही, कारण तेलाने वास मारतो, त्यामुळं तेल वगैरे टाकायचं नाही. आणि लास्टला ह्याच्यातली सर्वात मेन गोष्ट टाकाय विसरू नका, ती तुम्हाला मी नंतरच्याला सांगते. तर सर्वात आधी मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तीळ टाकून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण छान असं वाफेला येऊन 1-2 उकळी येऊ द्यायची छानपैकी, त्याला असं हलवून घ्यायचं. तुम्हाला मी आता इथं त्याची मी कसं कसं केलेलं आहे ते सर्व सांगते. मी 2 गिलास तांदूळ घेतलेलं होतं आणि 1 वाटी रवा घेतलेला होता. तर सर्वात आधी मी 2 गिलास तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेले होते, आणि 1 वाटी रवा मी हे मिश्रण मिक्सरमधून काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी रवा मिक्स केलेला आहे, आणि रात्रभर ते भिजत ठेवलेलं होतं. आणि सकाळच्याला त्याचं थोडंसं पाणी, जे वरच्या साईडला जे पाणी राहतं ते पाणी निचरून घेतलेलं आहे, म्हणजे काढून घेतलेलं आहे. आणि मग नंतरच्याला त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची, जेणेकरून आपले पापड छान असे पांढरे शुभ्र होतील, कारण काळपट वगैरे होणार नाहीत किंवा लालसर वगैरे होणार नाहीत. त्यामुळं त्याच्यामध्ये तुरटी टाकणं हे गरजेचं आहे. आणि सर्वात मेन गोष्ट आहे ते मी पुढे सांगेन नक्की तुम्हाला, फक्त व्हिडिओ फुल वॉच करा तुम्ही. तर आता मी का नाही मिक्सरमधून काढलेलं होतं मिश्रण, तर दुसऱ्या दिवशी मी ते पापडासाठी बाहेर काढून घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण मोठं बघून ठेवून त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवलेलं होतं. तर आपलं आता चिक तयार झालेलं आहे म्हणायचं. थोडं थोडं असं बाजूला ना साईडला एका भगुन्यामध्ये पाणी ठेवायचं, की तुम्हाला पाणी म्हणजे तुमचं जेवढं जास्त मिश्रण, म्हणजे तुमचं जेवढे जास्त तांदूळ असतील तेवढं जास्त तुम्हाला त्याच्या दुप्पट पाणी घ्यावं लागेल, कारण तांदळामध्ये पाणी खूप खपतंय. त्यामुळं का नाही मी 2 गिलास तांदूळ घेतले होते ना, तर त्याच्यामध्ये मला का नाही बघा 20 गिलास तर पाणी, 20 म्हणजे तांबे पाणी लागलेलं होतं. तर मी साईडलाच ठेवलं होतं, आणि सासूबाई बनवायला होत्या म्हणून मला खूप सोपं गेलं बनवताना पापड. तर सर्वात आधी आपण आता सगळं तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण टेरेसवर जाणार आहे, आणि टेरेसवर जाऊन आता आपण पापड तर घालत आहे. तर ह्या प्रकारे पोळी पापड तुम्ही बघू शकता किती पटपण्या, म्हणजेच एवढं पातळ ठेवायचं, आणि चिक पण एवढं छान शिजवून काढलेलं आहे आम्ही. तसंच ह्याच प्रकारे तुम्ही पण चिक शिजवून घ्या छानपैकी, आणि त्याच्यामध्ये ध्यान ठेवायचं की चिक कच्चं राहिलं नाही पाहिजे. कच्चं जर असेल तर तुमचे पापड तुटतेत. मग तुम्ही म्हणसाल पापड तुटले, वाकडे झाले, तिकडे झाले, चुरा हुलाला, असं होत नाही. चिक छान शिजवून घेतलं ना तुम्ही तांदळाचं, तर छानपैकी तुमचे पापड उमटून निघतील. आणि तांदूळ नवीनच घ्यायचे, जे चिकट तांदूळ असतील त्या चिकट तांदळाचंच तुम्ही पापड बनवायचे, जेणेकरून तुमचे तांदळाचे पापड तुटणार नाहीत. तर मी इथं आता कलर टाकून मी थोडेसे पापड सजवणार आहे, आणि कारण की लेकरं मजेनं खातात म्हणून मी थोडंसं कलर टाकून त्याला थोडंसं डिझाईन बनवून लेकरांसाठी काहीतरी नवीनच बनवलेलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या लहान मुलं जर असतील घरी, तर तुम्ही असंच बी त्यांना काहीतरी बनवून द्या, जेणेकरून त्या लोक पापड आवडीने खातील. तर बघा आता तुम्ही बघा आमचे थोडे छोटे छोटे पापड बनवून झालेले आहेत. इथं बाजूला मुलगी आहेत म्हणून म्हणत होती, मम्मी मला काहीतरी डिझाईनचं कर. मी काय केलं, आता कलर मिक्स केलं, डब्या घेऊन बसली होती तिनं, म्हणून मी घेतले कलर त्याच्यापासून आणि वाट्यामध्ये काढून छानपैकी त्याला असं कलर मिक्स करून घेतले. हो का, मी अशी आता रंगोळी बनवून आणि त्याच्यावर रांगोळी बनवत आहे बघा. आता ह्या प्रकारे आपण छानपैकी असे सगळे पळी पापड बनवून घ्यायचे. आणि उरलेल्या चिकाचे, म्हणजेच मी 1 किलो भिजू घातले होते ना, तर त्याच्यामधून थोडंसं जे चिक होतं माझं ते बाजूला काढून ठेवलं होतं. त्याच्या आम्ही करणार आहेत कुरवड्या. तर तुम्हाला मी कुरवड्या कशा बनवत आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर आता ह्या प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत. आणि छतावरती एवढं ऊन लागत होतं ना, असे सांगतं की एवढं ऊन इथं असं बसू बी वाटत नव्हतं, एवढं ऊन होतं वरी, जेणेकरून पापड तर पापडच झाले वाळून खूप छान. तर हो का, ह्या प्रकारे आमचे सर्व पापड आता घालून झालेले आहेत. आणि आता बारी होती चिक शिजवायची, म्हणजेच कुरवड्याची.
तर कुरवड्याचं चिक शिजवण्यासाठी आम्ही ठेवलं होतं ना चिक बाजूला, तर ह्या प्रकारे त्याला छान असं शिजवून घ्यायचं गट्टबंड्या. तर आम्ही ह्याच्यामध्ये वरून घातलेला आहे छान असं ह्याला हलवून हलवून घ्यायचं. आमची सासूबाई हलवून आली बघा ती डबा. ह्याला छान असं घट्ट करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला शेवग्यामध्ये घालताना सोपं पडेल. जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की आपण चिक छान शिजवून घेतलं तर आपल्या कुरवड्या तुटणार नाही. तर आम्ही तांदळाच्या कुरवड्या बनवलेल्या आहेत ह्या प्रकारे. तर असल्या कडाकाच्या ऊनमध्ये आम्ही पापड बनवलेले आहेत बघा तुम्ही. तर ह्या प्रकारे सर्व पापड असे बनवून घ्यायचे. आणि आम्ही आता कुरवड्या बी बनवत आहे. तर आम्ही कुरवड्या पण कलरच्याच बनवणार आहे, थोड्याशा पांढऱ्या थोड्याशा कलरच्या. तर हे कलरच्या थोडंसं छान वाटतं म्हणून कलरच्या बनवत आहे. तर ह्या प्रकारे आपण सर्व एकदा आपण एक एक शेवग्यामध्ये घालून सासूबाई आमच्या बसवून भरवून देत होत्या आणि मी शेवगा फिरवत होते. आणि आमच्या शेजारची पण ताई आली होती थोडीशी हेल्प करायला. तुम्ही बघू शकता ही त्यांनीच बनवलेली आहे. पण गव्हामध्ये तांदळामध्ये खूप फरक राहतो. आणि गव्हाचे कसं एकदम चिकटच होतात ना, त्यात आपण गहू छान असं भिजवत असतो. तर त्यामुळंच हे तांदळाचे आहेत. तर त्यामुळं थोडं खुसखुशीत होतात तांदूळाचे हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. खूप छान खूप टेस्टी बनतात. ह्या प्रकारे तुम्ही बनवून बघा. तर आता मी ताटामध्ये आमचं सर्व वाळून झालेलं आहे. तर ह्या आम्ही ताटामध्ये घेऊन दाखवलेलं आहे बघा तुम्ही किती छान वाळलेले आहेत. सकाळी जर तुम्ही बनवलं तर संध्याकाळपर्यंत त्या उन्हामध्ये तुमचे पुढून पण आणि मागून पण पापड तुमचे छान असे वाळून जातील. तर आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर ह्या प्रकारे आता ह्याला आपण छान असं तळून घेऊया. चला मग. तर मी आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि अजून माझं तेल गरम झालेलं नाही आहे. तर त्यामुळे पापड काय फुगलेले नाही आहे. तर सर्वात आधी मेन गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आपण पापड घालताना तुरटी हे टाकणं आवश्यक आहे. आणि सकाळी तुरटी काढून ठेवायची बाजूला. आमची तर जशीच्या तशी बाहेर आलेली होती तुरटी आणि अख्खीची अख्खी निघाली होती बाहेर तुरटी. तर तुम्ही पण आणि चिक शिजवताना आणि मीठ टाकताना हे आपण ज्यावेळेस जिरं आणि तीळ टाकत असतो त्यावेळेसच आपण थोडासा खायचा सोडा. आमच्याकडे पापड खार नव्हता म्हणून आम्ही बिना पापड खाराचाच ही पापड बनवलेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे जेणेकरून तुमचे पापड छान असे खुसखुशीत फुगून छान निघतील. तर तुम्ही बघू शकता की माझे पापड किती छान फुगून निघत आहेत. तर ह्या प्रकारे छान असे सर्व पापड मी तळून घेत आहेत. आणि कुरवडी बी तुम्ही बघू शकता, कुरवडी बी किती छान अशी फुगून निघालेली आहे. आणि पापड पण टाकताच तेलामध्ये गरम तेलामध्ये छान असं ते फुगून निघालेले आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही पण करा नक्की आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे पापड कसे झाले. आणि बघा तुम्ही अख्खेच्या अख्खे पापड मी टाकले तर असं फुगून निघत आहेत. कुठं पण लालसर रंग आलेला नाही आहे, पांढरं शुभ्र बी आहे. आणि कलरचे बी मी पापड बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला. तर ह्या प्रकारे बी तुम्ही बनवू शकता. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या प्रकारे बघा तुम्ही कलरचे पण मी टाकून तळत आहे. किती छान असे खुसखुशीत तोंडात टाकताच हे पापड विरघळतात. तर ह्या प्रकारे तुम्ही पण पापड बनवा. खूप छान झालेले होते तांदूळ. सर्व क्वांटिटीमध्ये जर आपण जर व्यवस्थित ध्यान देऊन जर केलं तर छान पापड होतात. तर ह्या प्रकारे तुम्ही बनवा पापड. तर तुम्हाला माझे पापड आवडले का नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला पहिलं शेअर केलेली आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका, फुल व्हिडिओ वॉच करा. आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पापड बनवताना खूप ध्यान द्या आणि जेणेकरून हे पापड खूप छान बनतील तुमचे. आणि नवीन तांदूळ घ्या, छोटी टिप्स आहेत ह्याच्यामध्ये, ते सर्व ध्यानात ठेवून तुम्ही तुमचे पापड बनवा. याला जास्त काही मेहनत लागत नाही आहे, थोडक्यातच हे छान असे पापड बनवून निघतात. तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ बघा. हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता मी आता एवढे पापड बनवलेले आहेत. तर एवढे बी छान असे माझे टम फुगून निघालेले आहेत. आणि तर ह्या प्रकारे आता आपले पापड सर्व झालेले आहेत तळून. तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशी दिसत आहेत पापड. तर मी तुम्हाला आता हे पापड छान असं चुरून दाखवते.
अजून एकदा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि तुमचे पापड कसे झाले मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या प्रकारे मी आता तुम्हाला छान असं चुरून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत पापड झालेले आहेत आणि किती तुम्ही आवाजावरूनच अंदाज लावू शकता. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला नक्की शेअर करा. चलो.